काश्मीरला होतो तेव्हा जे वाटायचं आणि आता जे वाटतंय यात फरक आहे. आता मला असं वाटतं की माझ्यावर आणखी जास्त जबाबदारी, सैनिकांची पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी. आपण ट्रेनिंग घेत असतानाचा अनुभव वेगळाच होता आणि आता ट्रेनिंग घेऊन इथं आल्यावरचा अनुभव एकदमच. बोल. हा हॅलो, काय करताय? काय नाही, डायरी लिहितोय. एवढं लवकर आवरलं वय इतक्यात सगळं? वय आज लवकरच आवरलं. रात्री एक काम आहे, गस्त घालायची. अगं आम्हाला जरा संशय आलाय. कसला संशय? आणि कुणाव? अगं परवा मला इथे एक मॅप सापडलाय, म्हणजे अर्धवटच आहे पण जरा डिटेल मध्ये काढलाय. कसला मॅप? ट्रेनिंग सेंटरचा मॅप आहे आणि आम्हाला असं वाटतं की इथल्याच कोणतरी ट्रेनिंग साठी आलेल्या मुलांना काढलंय. वय का? पण त्याचा किंवा त्यांचा पळून जायचा प्लॅन असणार आहे. असं कसं कोण पळून जाईल? इथलं ट्रेनिंग एवढं अवघड असतं ना की कधी कधी मला विचार येतो पळून जायचं. मला वाटतं त्यापैकीच काहीतरी असं. अरे देवा. त्यामुळे मी आणि केकन ठरवलंय आज रात्री नजर ठेवायची. मी काय म्हणते, तुम्ही सेंटर मध्येच का नाही सांगत? नाही, इतक्यात काही गरज नाही तेवढी, पण आधी बघू तरी ते नेमकं काय झालंय ते. बरं ते जाऊ दे, तुझं काय झालं दिवसभर? काय नाही, आज आम्ही सगळे रानात गेलतो भैयांच्या. का? अहो सिंबांनी बोलवून घेतलं मला म्हणून मी गेलते आणि तिथं जयश्रीने परत घोळ घातला. आता आणि काय झालं? अहो त्या नीट वागल्या नाहीत म्हणून ताईसाहेब चिडल्या त्यांच्यावर. रानातली सगळी कामं येतात म्हणून गडांच्या चुका काढून काम दाखवायला गेल्या तर ताईसाहेबांनी सगळी कामं त्यांनाच करायला लावली. आयडी पण ना खरंच. बघा तर आता आपल्या घरी सगळेजण डोक्याला हात लावून बसलेत. शितले, तू घरातल्यांशी बोल. मला असं वाटतंय त्यांनी जरा जास्तच टेन्शन घेतलं. पण शितले, जयडी बेजबाबदार मुलगी नाहीये. का अशी का वागते काय कळत नाही राव. तू मामांशी बोल, त्याला जरा शांत कर. तुम्ही बी झोपा आता, लई येळ जागत बसू नका आणि आराम करा. अगं आराम काही नंतर बी करता येईल, आधी या मॅपचा छडा लावलाच पाहिजे. म्हणजे हातात जरा तरी काहीतरी सापडायला पाहिजे. बर ते जाऊ दे, तू घरातल्यांना तेवढं सांभाळ बाई. चल ठेवतो. तुझ्यामुळं होते सगळं पुष्पे. तू लाडावून ठेवलंयस पोरीला म्हणून ती अशी वागायला लागली आणि तुझ्यावरच गेली, त्यामुळं डोकं फिरल्यागतच वागती ती. तर आता सगळं माझ्यावर ढकलून मोकळवा की तुम्ही. एक कधी म्हणून जबाबदारी घ्यायची सवय नाही बाबाला. आणि काय हो, माझ्या एकटीचीच नाही ती, तुमची बी आहेच की. बोला की मग तिला, बघा तुमचं ऐकती का. अगं पण तूच बोललीस ना ती जेवायला आली तेव्हा काय सांगितलंस त्यांना? हिला सगळं जमतं म्हणून, याव जमतं त्याव जमतं. आता बघ काय होऊन बसलंय ती. आता तिच्यासाठीच बोलले ना मी, तर तुमच्यासारखं मुख गिळून गप्प बसायला पाहिजे होतं. काय बाई, किती जरी काय जरी केलं ना तरी या बाबाला अडचणच आहे नुसती. अगं अडचण काय नाही, पण जे आहे ते खरं खरं सांगायचं ना. वाढवून चढवून सांगायची काय गरज आहे? हा गप्प बसा आता तुम्ही. मी आपली खपवून घेते म्हणून काय बी बोलताय मला. जीजी बघताय ना तुम्ही सगळं. तुम्ही तर काय पहिल्यापासून नुसतं बघतच आलाय म्हणा. मग आता काय करू? मी होते ना या घरात म्हणून सगळं काय झालं, नाहीतर काय होतं. ही एवढं घर छप्पर तरी नीटनेटकं होतं का? काय होतं तुमच्या भोट्यांच्या घरात? मी आले ना म्हणून सगळं झालं. माझ्या जागी दुसरी कोण असती ना तर कवाच पळून गेली असती. मी होते ना म्हणून टिकले. अगं पुष्पे, विषय काय चाललाय? तू बोलतेस काय? तुला कळतंय का? मग काय करू तर? मला काय हौस आली का? ती पोरगी एक डोसक्याला काहीतरी ताप करून ठेवती आणि हा माणूस मलाच म्हणतो, पुष्पे जरा गप बसती का? त्या पोरीला एक बोलायचं काय कळत नाही. त्याला मी तरी काय करणार? का ती बी माझं चुकतंय सांगा बरं. पुष्पे तू एक मिनिट, काय काय चाललंय? आलीस का बाई? बरं झालं तूच बोलायची राहिली होतीस बघ. आलीस का? राखील घेऊन आलीस का? वत अजून वत.
मामी काय बी काय बोलताय तुम्ही? मग काय तर, तुला तर मज्जाच येत असेल ना आमच्या दोघांची भांडणं बघून. तुझं काय बाई, सगळं चांगलं चाललंय. हे बघा, शांत व्हा तुम्ही आधी. मामी उगाच लई टेन्शन घेऊ नका. त्यात तुम्ही काय बी बडबडताय, कळतंय का तुम्हाला? आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दोघं एकमेकांशी का भांडताय? हा माहितीये जयश्रीच्या काय काय गोष्टी चुकल्या असतील, पण तुम्ही भांडून काय होणार आहे का? अगं पण शीतल, तू बघतेस ना ती पोरगी कशी वागते ती. आपल्या परीने आपण सगळं केलं का नाही? अजून काय करायला पाहिजे आपण? आता तिनं व्यवस्थित जबाबदारीने वागायला नको का? मामा हे बघा, जरा शांत व्हा, ऐकून घ्या. हे बघा, घडलं काय, तिथं ताई साहेबांनी भैयांना सांगितलं की तुमच्याच्यानं हे जमणार आहे का? तर जयश्री म्हणले रानातली कामं मला बी येतात, मी बी करत जाईन. आता तुम्हीच सांगा, यात त्यांच्या मनात काही चुकीचं होतं का? हा, आता कड्यांशी बोलायची त्यांची पद्धत जरा चुकली, एवढंच. हो पण मामा, आपल्याला माहित आहे की आपल्या जयश्री एवढ्या बेजबाबदार नाहीत. आता जरा ये लागल, पण घेतील की ते सांभाळून. अगं पण शीतल, आपण काय करायला नको का? अजिबात नको. आता कोणीच काय करायचं नाही. मामा, आपण किती दिवस त्यांची मदत करणार आहे? शेवटी त्यांना त्यांचंच बघायला लागणार आहे ना. हे बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भैया आहेत की त्यांच्या बरोबर, आणि भैयांनी त्यांना समजून घेतलं की झालं, संपला विषय. अगं होय शितले, पण त्या ताई साहेब जर जयडीला आपल्या अजून काही बोलले तर काय करायचं? हा, बर, त्याची कोणी काय काळजी करू नका. मी बोलून घेते ताई साहेबांशी, म्हणजे तर झालं. हा, हेच सांगत होती मी मगाचपासनं. तर सगळं खापर माझ्यावर पडून मोकळं झाले ती. शितले, आता तूच बघ बाई, तुला जसं वाटतंय का नाही तसं कर. माझा लय विश्वास आहे बघ तुझ्यावर. रामकृष्ण हरी. फार कबरट कामात नाही. उगाच येऊ नका बर का, माझं बी लई अंग दुखते. वा, दुखतंय का? मस्त, ग्रेटच. कुणी शहाणपणा करायला सांगितलं होतं मग एवढा? हो, शहाणपणा म्हणजे तुमच्याच ताईसाहेब काहीतरी बोलले असते मला. म्हणले असत्या नुसतं दुसऱ्यांकडून काम करून घेते, स्वतःहून काही करत नाही, म्हणून केलं. बस त्यांचं आणि कोण ऐकून घेणार आहे? अहो, कोण कशाला काय बोलते? गप रानात गेलो तू, आलोस तू. नाही, आम्ही किती क्लेवर हे दाखवायचं होतं ना तुम्हाला. स्वतः खड्ड्यात पडला, आम्हाला बी घेऊन पडलाय. वा, मी काही बी केलं नसतं ना तरी तुम्ही मलाच बोलले असते. कोण कशाला काय बोलतोय तुम्हाला? ऐक, आता 2 दिवस काय उठत नसतं बघा मी. आमचा गो झालाय तुमच्यामुळे. ताईसाहेबांनी आम्हाला बी काम करायला लावले. चांगलंच आहे की मग, तेवढ्या निमित्तानं का होईना जरा काम तर केलं तुम्ही. जयश्री, उगाच एक्स्ट्राचं बोलू नका. हे बघा, माझं बी अंग लई दुखतंय, उगाच माझं डोकं खाऊ नका. अहो जयश्री, पहिल्या दिवसापासून आम्ही तुम्हाला काय सांगतोय? ताईसाहेब जोपर्यंत येते तोपर्यंत जरा जपून वागा, शब्द जरा जपून वापरा. पण नाही, तुम्हाला आगाऊपणाच करायचंय. हो, तुमची बहीण तुम्हीच बघून घ्या. आणि एवढंच होतं तर कशाला मला न्यायचं तिकडे फिरायला शेतात? हो, माझ्या जागी दुसरी एखादी असती ना तर पळून गेली असती आतापर्यंत. बघितलं ना तुमच्या ताईसाहेब मला कशा वागवतात ते. जरा हळू बोला. ओ, मी नाही भीत कोणाला, ऐकू दे ऐकलं तर. आणि आता तर पार डोक्यावरनं पाणी चाललंय. आणि बघा, परत जर असलं काय झालं ना तर मी बी गप्प बसायची नाही, सांगून ठेवते. हे असं वाचा वाचा करणं तुमच्या घरी चालत असं ना, आमच्या घरी नाही चालत वाचा वाचा करणं. वय का? लई चांगले संस्कार आहेत तो तुमच्यावर, बघितलेत की मी. हे बघा, मी तुम्हाला लई चांगलं ओळखते, माझ्या समोर असले काही नाटक करू नका. ती नाही म्हणते मी. ही जर का ताईसाहेबांनी ऐकलं ना तर ह्या क्षणाला आपल्याला घराच्या बाहेर काढता येईल. मग आपली अवस्था ते घरकाना घाटका अशी होईल. ते तुम्ही खाली झोपा, आज आम्ही वर झोपणार आहे. झोपा खाली, झोपा.
हे बघ, हे सगळं आपल्याला सावधपणे केलं पाहिजे. सगळ्यांकडे नीट लक्ष ठेव. ही पोरं शान आहेत, हुबलक आहेत. त्यांचा सगळा प्लॅन तयार असणार आहे. काय काय चाललं? काय म्हणतोय मी? हाय की इथंच हाय की. कुठं आहे की? कॅन्टीनकडे. कॅन्टीनला पा. अरे ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेत करायच्या असतात. त्या नादात आपल्या कामाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. मी काय म्हणते आजा, एवढं सिक्युरिटी आहे की मग कशाला जायचं आपण? ठीक आहे, तुला काय म्हणजे मी आहेच की. मी आहेच की. मी ते सहज. ठीक आहे, तू काय याला चेष्टेत घेतोस का? हे चेष्टाईला पा. मी काय म्हणते, ते नक्षा नोड मला काही एवढं वाटलं नाही. काय वाटलं नाही? येडा का खोडा तू? अरे ट्रेनिंग सेंटरचा नकाशा आहे तो पण एवढ्या डिटेल मध्ये. हौदू अजिंक्य, तुला खरंच वाटतंय का ते? अरे खरंच काय? 100% वाटतंय मला. तुला त्याशिवाय इथं घेऊन आलोय का मी? नाही बघ, आपल्याला एखादी गोष्ट वाटली की त्याच्या खोलपर्यंत गेलं पाहिजे. दुर्लक्ष करून चालत नाही. ठीक आहे, ठेव. चल 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 चल. राम राम श्रीमान. राम राम. कुठं चाललंयस? मेसला चालू श्रीमान. मेसला आता? हा, ते मेसला खीर आहे ना आज, आणि मला खीरला आवडली म्हणून परत चालू श्रीमान. खीर होते हे नडे नडे. जातो. खीर खाताय? चल माघारी. हे आजा, त्याला जाऊ दे की. खीर म्हणजे तो फोनवर बोलायला निघाला. हा अरे समोर जा. जी श्रीमान. आजा, त्याला जाऊ द्यायचं होतं की. म्हणजे आपण तू काय वेगळं केले? आ सांग सांग. खेळ. हा, त्यावेळी वेगळं होतं, आता वेगळं. वेगळं होतं. राम राम श्रीमान. राम राम. हे थांब, कुठं चाललंय? ड्युटी चेंज होणार श्रीमान. ठीक आहे, जा. बघ आजा, तुला जसं वाटतं तसं अजिबात इल्ल. गप जर. ठीक आहे, किंवा देऊ. चल चल चल. कुठं चाललाय? मला ते मेसला. मेस राहिली इकडं. खरं सांग. सॉरी सर, पण मला नाही थांबायचं इकडं. मला घरच्यांची लय आठवण येते. लय त्रास होतो इथं. मला जायचं. थांब थांब. इकडं बाजूले. शांत. काय झालं? आमच्या घरात प्रत्येक पिढीतला मुलगा सैन्यात जातो, पण मला नाहीये जायचं सैन्यात. आमच्या घरच्यांनी मला जबरदस्ती करून सैन्यात टाकलंय. आणि असं थोडी आहे की डॉक्टरचा पोरगा डॉक्टर तर आर्मीवाल्याच्या पोराने आर्मीत जायला पाहिजे म्हणून. आर्मीवाल्यांच्या आणि शेतकऱ्यांच्याच पोरांनी आर्मीत जावं का? डॉक्टरचा पोरग, वकिलाचा पोरग, बिझनेसवाल्याचा पोरग, ही पोरं का जात नाही आर्मीत? पण तू हे तवाच का नाही सांगितलंस? नाही, मला वाटलं होतं की आर्मीत जायला पाहिजे म्हणून. एवढ्या पिढ्यांचा वारसा आहे, आपल्याला जमेल. देशासाठी काहीतरी करावं. तुला देशाची सेवा करायची ना, मग झालं तर. हे बघ, अरे ह्योच खरा कठीण काळ असतो. तुला माझा अनुभव सांगतो. तू जेव्हा या सगळ्यात जाशील, तावून सालाकून निघशील, आणि या शेवटच्या दिवशी अंतिम पग क्रॉस करशील ना, तेव्हा तुझं मत वेगळं असेल. तो दिवस आणि आजचा दिवस यात जमीन आसमानचा फरक असेल. तुला इथून पुढे जवाबी वाटेल की आपल्याला नाही जमणार. तेव्हा एकच करायचं, डोळे बंद कर आणि डोळ्यासमोर आपला तिरंगा आण. बघ काय जादू होती ती.
हजारो पोरांच्यातून तू इथपर्यंत आलायस, ते काही माघारी पळून जायला नाही. और एक बात, फौजी की डिक्शनरी में हार नाम का शब्द कभी नहीं होता, समझे? यस सर. सुनाई नहीं दिया? यस सर. हाँ. और मुझे बता, ये तूने बनाया? नो सर, याविषयी मला काय माहित नाही. खरं सांग. सर एवढं सगळं सांगितलं तुम्हाला आणि हे नाही सांगणार वय काय ते बघू. काय नाही, जा झोप जा. गुड नाईट सर. गुड नाईट. अच्छा बघितलंस काय, तुला वाटते तेवढं सिरियस नाहीये. हे कुणी काढलं हे अजून प्रश्नच आहे, ते सोडवलंच पाहिजे. ते सोडवायचं की, पण आता पहिलं झोप पाहिजे बघ. अच्छा मला सकाळी पीटी नंतर ड्युटी आहे. चला बघू सकाळी. ताईसाहेब. शीतल, या की बसा. नाही नाही बसत नाही, ते जरा गडबडीतच आहे. गडबड काय झालंय, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? हा म्हणजे तसं नाही. शीतल काय, या तुम्ही इकडे या, बसा. आता बोला काय झालंय? ताईसाहेब, तुमच्या शेतात जे काय घडलं, म्हणजे प्लीज ताईसाहेब त्याच्याकडे दुर्लक्ष करा की हो. अहो जयश्रीने मुद्दाम केलं नसेल त्या अशा नाही तो. अशा म्हणजे? अशा म्हणजे म्हणजे अहो त्यांच्या मनात असं काय बी नसतंय, फक्त बोलताना तेवढं त्यांना कळत नाही. अहो लई लाडाकोडात वाढल्यात त्या, म्हणून तेवढी समज नाही त्यांना अजून. असं? हा, आणि तसं या घरात बी नवीन नवीन आहेत त्या, आणि त्यांना असं वाटतं की काय जरी झालं तरी हे लग्न टिकलं पाहिजे. कदाचित त्याच्या टेन्शन मध्ये असतील आणि म्हणून असं वागल्या असतील त्या. टेन्शन? शीतल, त्यांना टेन्शन आलंय असं आम्हाला अजिबात वाटत नाही, कारण तसं काही असतं ना तर मुळातच ते अशा वागल्या नसते. नाही नाही, पण या वेळेला चुकून झालं असेल त्यांच्याकडनं. अहो सगळी कामं करताल त्या. तुम्ही प्लीज याच्याकडे दुर्लक्ष करा, तुम्ही द्याल ते जबाबदारी त्या. शीतल, आम्ही जे काही बोलतोय ना ते अनुभवावरनं बोलतोय. अहो रोज आम्हाला भरपूर माणसं भेटायला येत असतात, आणि राजकारणात माणूस ओळखता येणं हेच खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आम्हाला लोकांचे स्वभाव लवकर कळतात, आणि जयश्रींची एवढी कुवत नाहीये हे आम्हाला कळतंय. नाही ताईसाहेब, तुम्ही चुकीच्या असं बोलत नाही मी, पण त्यांची कुवत काय आहे ते एवढ्या लवकर नको ठरवाय. प्लीज ताईसाहेब, माझ्यासाठी म्हणून त्यांना एक शेवटची संधी द्या की. ठीक आहे, पण शीतल, आम्ही तुम्हाला जयश्रींबद्दल आधीच सगळं सांगितलंय. आता तुम्ही म्हणताय तर आम्ही एक जबाबदारी देऊन बघतो छोटीशी. बघूया त्या पार पाडतायत का. त्या नक्की पार पाडताल बघा. हो ताईसाहेब, बघाच तुम्ही. थँक्यू. मी येऊ का? या. शीतल, तुम्हालाही माहिती आहे जयश्री कशा आहेत ते, पण तुम्ही का त्यांना एवढा सपोर्ट करताय हे काही आम्हाला कळत नाही. असो, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी.